सत्य का साहस। माणुसकी आजकाल पुस्तकातच उरली आहे का हा प्रश्न अनेकदा पडतो. पण गडचिरोलीच्या सिरोंचातून एक अशी घटना समोर आली आहे ती ऐकून तुमची खात्री पटेल की माणुसकी आजही जिवंत आहे आणि ती स्नेहधर्म हॉस्पिटलच्या माध्यमातून जपली जाते आहे. सिरोंचा तालुक्यातील एका गरीब गरोदर मातेची झालेली केविलवाणी अवस्था पाहून माणुसकीचा हा दिवा प्रज्वलित झाला. सपना कोळापे या मातेची प्रसूती झाली खरी, पण खिशात दमडी नाही आणि घरी पोहोचायला साधनही नाही. अशा दुहेरी संकटात ही माता सापडली होती. पण म्हणतात ना, मदतीचे हात मदतीसाठी सदैव तयार असतात. सामाजिक कार्यकर्ते राजेश संतोष यांनी ही परिस्थिती ओळखली आणि बघता बघता यंत्रणा कामाला लागली. संदीप राचलावार, डॉक्टर सौजन्य पेद्दी आणि कमलाकार ताटीकोंडावार यांनी तातडीनं निर्णय घेतला आणि मग काय, आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या स्नेहधर्म हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स धावली आणि या मातेला आणि तिच्या नवजात बाळाला सुखरूप घरी पोहोचवलं. केवळ ॲम्ब्युलन्सच नाही तर एक मोठा आधार या कुटुंबाला मिळालाय. दुर्गम भागात जेव्हा सरकारी यंत्रणा कमी पडतात तेव्हा अशी सामाजिक जाणीव आणि स्नेहधर्म हॉस्पिटलसारख्या संस्था आशेची किरण ठरतात. या मदतीमुळे फक्त प्रवासच सुकर झाला नाही तर या कुटुंबाच्या डोळ्यातील भीतीचं रूपांतर आनंदाच्या अश्रूमध्ये झालं. अब तक न्यूज चॅनल करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर. Pedaba küçük. Enggak. अब तक सत्य का साहस।